आज ना अक्का इथे असायला पाहिजे होत्या, म्हणजे जे काही खरं खोटं आहे ना सगळं बाहेर आलं असतं. स्टॉप इट कबीर. तू तुझ्या संशयासाठी अजून किती जणांना त्रास देणार आहेस? आणि ऑब्व्हियसली तू अक्का नाही कॉल केलाच असणार. अरे जरा त्यांच्या तरी तब्येतीचा विचार. ए, तुला काय फरक पडतोय? हा, तुला तर सगळ्यांची फक्त खोटं बोलायचंय ना. कबीर, आता तुला कसं सांगू? डॉक्टर होण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं काय असतं? इमोशन. इवन पेशंटला ट्रीट करण्यासाठी सुद्धा आपल्याला इमोशनची गरज असते. आपण तर माणसं आहोत रे, आणि रक्ताच्या नात्याची गरज नसते प्रेम करण्यासाठी, काळजी करण्यासाठी. अक्काने अरे जीव लावला माझ्यावर, सो मला त्यांच्याबद्दल असं वाटणं साहजिकच आहे, जसं तुला देवा आणि मोनिका मॅम बद्दल वाटतं. मला पैसे देताना त्यांनी खिशातनं जे पाकिट काढलं ना, त्या पाकिटामध्ये त्या राधाचा फोटो होता. सत्या, मला तुझं वॉलेट दे. कबीर, हे काय चाललंय तुझं? बास झालं ना आता. थांब ग सत्या, मला तुझं वॉलेट दे, मला बघायचंय. बघ, आपण आपलं पाकिट कोणाला पण देत नाही. सत्या पाकिट दे, मला बघायचंय. एकदा सांगितलं ना, नाही तर नाही देणार आपण. तुझं बोलून झालं असेल तर निघतो, आपल्याला लय काम आहेत. एक मिनिट, आता कोणी निघणार नाही इथून. मला तुझं वॉलेट दे, मला बघायचंय. अरे भाई, तुझा आणि हिचा काही संबंध नाहीये ना? मग हा कोणाचा फोटो आहे? बोल ना, काय कोणाचा फोटो आहे हा? बोला ना. आपल्या बहिणीचा फोटो आहे हा, बघ. बघून झालं असेल तर दे परत. मग हे आठवत आहे ना? अरे हे तर राधाच्या बर्थडेचं लेटर आहे. करेक्ट, हे राधाच्या बर्थडेचं लेटर, जे राधाच्या आईनी राधासाठी लिहिलं होतं. सत्या, तूच घेऊन आला होतास ना हे? सत्या, एक काम कर, मला आत्ताच्या आत्ता ना राधाच्या आईच्या घरी घेऊन चल. नाही चल ना, कारण ना आता राधाची आईच काय खरं काय खोटं ते सांगू शकतील. चल. हे आपल्याला तुमच्या लफड्यात घेऊ नको. तुमचं तुम्ही बघा, आपण येणार नाही म्हणजे नाही. तुला घेऊन जायचं असेल ना तर या राधाला घेऊन जा. का? पत्ता आठवत नाहीये का? बोल ना, आठवत नाहीये का पत्ता? हे बस. तुला खरं ऐकायचं ना, आता आपण तुला सगळं खरं खरं सांगून टाक. अरे सत्या, नाही नाही भाई, थांब. तू आपल्याला अडवायचं नाही. आता डोक्यावरनं पाणी चाललंय, तू एक शब्द पण बोलायचं. खरं ऐकायचं ना तुला? माईक, राधा आणि आपला काय पण संबंध नाहीये. आपण हे लेटरचं जे काही केलं ना, ते तुम्हा दोघांना बरा वाटावं म्हणून पांडेकंड तसा लेटर लिहून घेतलेला आपण. बाकी राधाची आई कोण आपल्याला काय पण माहिती नाही. काय? हा, तुझी पार्टी, राधाचा बर्थडे खराब होऊ नये म्हणून आपण हा लेटरचा कांड केला. की आपल्याला काय पण माहिती नाही. ती फॅमिली कोण आहे, ती कुठे असते, नाही माहिती आपल्याला. राधा ग, काय हे सगळं? तू तरी काय खरं आहे ते सांग ना आता. माझं ना आता डोकंच काम करत नाहीये. कबीर, मी तुला आज माझ्या आईबद्दल सगळं खरं खरं सांगते. आणि मी असं का केलं ते पण सांगते. कारण माझी आई या जगातच नाही. हो कबीर, मी तुला माझ्या बाबांबद्दल सगळं सांगितलं होतं, पण माझी आई मला सोडून गेली हे मी तुला कधीच नव्हतं सांगितलं.
कारण मला वाटायचं ती जरी माझ्या सोबत नसली तरी ती कायम माझ्या जवळ आहे. पण आज जाऊ दे, सोड ना कबीर. पण अजूनही जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल ना तर मी तुला कोणतेही पुरावे द्यायला तयार आहे. आणि ह्या माणसाशी माझा काहीही संबंध नाहीये हे मी तुला हजारदा सांगितलंय. आता तूच ठरव माझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते. कारण ज्या नात्यात विश्वास नसतो ना ते नातच नसतं. राधा, राधा, आय एम रिअली सॉरी राधा. गब्बर, देवा, सत्या, हे बघा, आय एम रिअली सॉरी. मी उगाच तुमच्यावर डाऊट घेतला. मी ना तुमचा गुन्हेगार आहे. तुम्ही हवी ती शिक्षा द्या मला प्लीज. पण देवा प्लीज मला माफ कर यार. अरे कबीर हो, काय तू पण हा माझं काय भेजात आणायचं नाही, पहिले सांगतो. काय असेल तर आपण आहोत ना, टेन्शन नाही घ्यायचं. हा आणि हे बघ कबीर बाबा, अरे तू आपला आहे, आपल्या फॅमिली मधला आहे. तू जर आपला आहे तर ही राधा पण आपल्या फॅमिली मधली झाली ना. तिच्यावरती चिडला, तिच्यावरती संशय घेतला, यालाही चुकीचा केला तू. म्हणजे जा सॉरी बोल, तिला माफी माग तिची. राधा, आय एम रिअली सॉरी राधा. ओके कबीर. देवा, सत्या, थँक्यू सो मच. अरे चल निघूया आपण. चला चला निघू. चल गब्बर. एक मिनिट. आता काय मला तुम्हाला राधाच्या फॅमिली बद्दल अजून काहीतरी सांगायचं. काय? राधाचे बाबा इंटरनॅशनल डॉन आहेत. काय सांगतो तू? खरंच? आय नो तुम्हाला धक्का बसला असेल, पण हे मला माहिती आहे. रादर मला हे राधानेच सांगितलंय. मला तुमच्याकडनं एक प्रॉमिस हवंय, म्हणूनच मी तुम्हाला आता इथे थांबवलं. हा हा बोल ना कबीर. देवा, मला राधाच्या बाबांना भेटायचं. तू ती भेट घडवून आण. कराल ना पूर्ण हे प्रॉमिस? हा हा आपण तुला प्रॉमिस देतो. थँक्यू. येऊ का आता? हा चला. सांगतो सगळा काय सांगतो. खरं तर सकाळी कबीरने आपल्याला लेफ्ट राईट घेतला ना, तेव्हाच आपल्याला डाऊट आला. पण एक कन्फर्म कधी झाला माहितीये? कबीरने आपल्याला फोन करून सांगितला की राधाचा ऍक्सिडेंट झालाय, लवकर तुम्ही हॉस्टेलला या. आपण आधी हो म्हणालो, नंतर आपली ट्यूब पेटली. आपण म्हटलं राधाचा ऍक्सिडेंट झालाय तर ती हॉस्पिटलला असायला पाहिजे, ती हॉस्टेलला काय करते? मग आपण आपल्या 2-3 टिपर लोकांना कामाला लावला. ते म्हणाले काहीच गडबड नाही, सगळा व्यवस्थित आहे. मग म्हटला काहीतरी कांड नक्की आहे. मग आपण तुम्हा दोघांना फोन केला. काय घडणार आपल्याला काहीच माहिती नव्हता, पण हा कबीर काहीतरी गोंधळ घालणार आणि राधा पण त्यात असणार हे पक्का माहिती होता. सत्या भावा, कसला सॉलिड आहेस तू. हा पण आपल्याला एक सांग, त्या पाकिटातला फोटो तो बदलला कसा? अरे खरं तर आपण त्या हॉस्टेलच्या रूम मध्ये गेलो ना, तेव्हाच आपली खणकली होती. त्या कबीरची लक्षणं काही ठीक दिसत नव्हती. तो ज्या पद्धतीने आपल्याशी बोलत होता ना, आपल्याला डाऊट आलेला की हा आपल्या पाकिटावरती नक्की आहे. खरा तर बरा झाला आपण आपल्या घरी नव्हतो. तिथे एक काय हजारो पुरावे होते की राधा तुझी पोरगी आहे म्हणून. त्या हॉस्टेलच्या रूम मध्ये फक्त एकच पुरावा होता, तो म्हणजे आपल्या पाकिटातला फोटो. अरे पण पाकिटातला फोटो गायब कसा केलास? अरे बस काय,
आतापर्यंत आपण लोकांना गायब केलंय, मग फोटो काय चीज आहे? आई शपथ, पक्का वाचलो रे आपण. आता आज आपलं भांड फुटलं असतं आणि राधाची वाट लागली असती. त्यातली काय वाट लागली असती? जे झाला ते बराच झाला. खोटा बाप आणायची हाऊस होती ना तिला, बघ आता काय झाला ते. हा, पण जे काय झालं ते बरं झालं. कबीरचा डाऊट गेला. ते म्हणतात ना, ते अंत भला तो सब भला. चला. चलो, अंत भला तो सब भला. राधा, आय एम रिअली सॉरी. मी तुझ्यावर डाऊट घेतला. प्लीज प्लीज मला माफ कर राधा. तू हवं तर मला ना काही शिक्षा दे, पण प्लीज मला माफ कर. काय म्हणाला होता सकाळी? संध्याकाळपर्यंत आपल्या नात्याचं भवितव्य कळेल, राईट? ओके, आता मी तुला सांगते, उद्यापर्यंत तुला आपल्या नात्याचं भवितव्य काय ते कळेल. गेट आउट कबीर. आऊ! राधा प्लीज ऐक. कबीर! राधा, राधा ऐक ना. राधा, कबीर, मला तुमच्याकडून ना ही अपेक्षा नव्हती. तुम्ही राधाला रडवलंत. कबीर, तुम्ही राधाला एकटी समजू नका. मला ती माझ्या मुलीसारखी आहे. तुम्ही जर का राधाला त्रास दिलात ना तर गाठ माझ्याशी. बट मॅम, राधाचं पण काय. तुम्ही काय एक्सप्लेनेशन देताय मला? या आधी चुका करायच्या आणि नंतर मग सॉरी बोलत राहायचं. तुम्ही सगळे पुरुष ना एकसारखे आहात. म्हणजे तशा राधा समजूतदार आहेत. पुन्हा असं होता कामा नये. हा, प्रॉमिस नक्की नाही होणार. राधा, राधा ऐक ना. आय एम रिअली सॉरी. प्लीज प्लीज माफ कर ना राधा. राधा अगं, राधा अगं, राधा, राधा ऐक ना. राधा, राधा अगं दरवाजा उघड ना. राधा, राधा प्लीज. हे बघ, प्लीज मला माफ कर ग. अगं राधा, तू नाही माफ करणार तर अजून कोण माफ करणार मला? राधा, राधा ऐक ना प्लीज. राधा, राधा ऐक ना. हे बघ दरवाजा उघड. अगं माझ्यासाठी नाही, मी नाही येते आज. हे बघ कोण आलाय तुला भेटायला. अगं तुझा फेवरेट टेडी आलाय. हे बघ, हा दरवाजा वाजवतोय बघ. राधा अगं उघड ना दरवाजा. हे बघ, वाट बघतोय तो तुझी. ठीक आहे, आता तुला जर नको आहे हे गिफ्ट तर मग मी घेऊन जातो. बघा, नक्की घेऊन जाईन मी हे गिफ्ट. हे बघ, घेऊन गेलो मी. राधा, राधा, राधा यार प्लीज उघड ना दरवाजा. हे बघ, तू जोपर्यंत दरवाजा उघडत नाही ना तोपर्यंत मी असा बाहेर एका पायावर उभा राहणार रात्रभर. राधा, तू जोपर्यंत दरवाजा उघडत नाही ना मी असा एका पायावर उभा राहणार आणि मी काही खाणारही नाही. असं उपाशीच उभा राहणार. कबीर, हे बघ, असं नीट उभं राहायचं आणि रात्रभर काहीच खायचं नाहीये. राधा उघड ना का दरवाजा. हे बघ मी कसा उभा आहे बघ. आपल्या प्रेमासाठी ना मी कुठली परीक्षा द्यायला तयार आहे. राधा प्लीज यार. राधा दरवाजा उघड ना. मी उपाशी आहे ग. राधा, मी आता रात्रभर एका पायावर उभा राहणार आणि काहीच खाणार नाहीये. राधा, उघड ना दरवाजा. राधा, मी बाहेर उभा आहे एका पायावर.
राधा ऐक ना, मी साधा पाणी पण नाही प्यायलोय ग. प्लीज उघड ना दरवाजा राधा. ठीक आहे, तू जोपर्यंत दरवाजा उघडत नाही ना तोपर्यंत मी इथेच झोपणार. राधा मी बाहेरच झोपणार. हो का? मग एक काम कर, हॉस्टेल रूम वरच जाऊन झोप जा. राधा 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 दरवाजा उघड ना. हे बघ आता माझ्यावर खरंच एका पार उभं राहायची वेळ आली आहे ग. राधा ठीक आहे, नको उघडूस तू, मी जातो आता. मॅम बरं झालं तुम्हीच भेटलात. प्लीज आमच्या या गरमागरम कुकीज ट्राय करा. पण आम्हाला तुमच्या या कुकीज नकोय. अहो मॅम असं काय करताय, ह्या साध्या सुद्धा कुकीज नाही आहेत, ह्या स्पेशल कुकीज आहेत. अहो म्हणजे समजा अनफॉर्च्युनेटली तुमचं कोणाबरोबर तरी भांडण झालं असेल तर ट्राय करा फॉर्च्यून कुकीज. त्याचं स्लोगन आहे, बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है सेनोरिटा. पण मी सेनोरिटा नाहीये ना. अहो मॅडम नाव महत्वाचं नाहीये, या कुकीज मधलं प्रेम महत्वाचं आहे. कसं आहे, तुम्ही कुकी खाल्लीत ना की ती तोंडात विरघळते आणि ह्याच्या स्पेशल चॉकलेटसह ना तुमचा रागही विरघळतो. म्हणून तो राग विरघळणं महत्वाचं आहे. हो का? पण माझ्यावर याचा काहीच परिणाम होणार नाहीये. अहो होईल, तुम्ही ट्राय तर करा. नाही नाही नको, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना. नाही तुम्ही तुमच्या कंपनीला आहे ना जरा बिहेव कुकीज बनवायला सांगा. त्याने काय आहे ना, लोक इतरांशी नीट वागतील आणि जरा प्रेमाने वागतील. त्यामुळे तुमच्या या कुकीजचा काहीच उपयोग होणार नाही. राधा अलक निरंजन. कबीर कबीर आता हा काय नवीन ड्रामा आहे तुझा? कबीर नाही पोरी, आम्ही भविष्य सांगतो ना. पत्रिका ना अजून काय. दे बोल, तुझा हात माझ्या हातात दे, जो मी कधीच नाही सोडू. हो का? पण मला अजिबात तुमच्या हातात हात द्यायचा नाहीये, कारण का माझा तुमच्यावर अजिबातच विश्वास नाही. त्यामुळे प्लीज मला छळू नका. हे बघ पोरी, तुला आपलेच छळतात मला माहितीये, पण ते नंतर माफी मागायला परतही येतात. तेव्हा त्यांना माफ करत जा पोरी, कारण तुझं मन खूप मोठं आहे आणि हे जग खूप छोट आहे. अजून एक गोष्ट सांगतो पोरी, तुझं एका मुलावर खूप प्रेम आहे, त्याचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही एकमेकांसाठी बनले आहात पोरी. देवानेच तुम्हाला एकत्र आणलंय. गॉड, भगवान, व्हॉट एव्हर यू कॉल हिम, त्यांनीच तुमची जोडी बनवली. हे बघ पोरी, त्या मुलाला थोडी अक्कल कमी असं समज आणि त्याला माफ करून टाक. खूप प्रेम करतो तो तुझ्यावर. हो, म्हणूनच नको नको ते बोलला तो मला आणि माझ्यावर संशय घेतला त्याने. हे बघ पोरी, जिथे प्रेम आहे तिथे भांडण आहे आणि जिथे भांडण आहे तिथेच प्रेम आहे.
हे बघ पोरी, आपल्याला परक्यांशी भांडता येत नाही आणि आपल्या माणसांवर जास्त काळ रागवता येत नाही. त्यामुळे सगळं विसरून जा आणि त्याला माफ कर. अजिबात नाही. त्याला सांग विसर आता मला आणि हे सोंग घेणं सोड आता. ते शक्य नाही बाळा. का? सोंग घेणं सोडता येणार नाहीये? नाही, त्याला तुला विसरता येणार नाही. हो अच्छा, असं आहे. पण का बरं? कारण त्या मुलाची स्मरणशक्ती खूप चांगली आहे. ओके, एक मिनिट. हे घे. ही दक्षिणा घ्या आणि या आता. येऊ? या म्हणजे इथे आत या नाही, बाहेर निघा. या म्हणजे निघा? ही कुठली भाषा आहे पोरी? मी आलो. निघा पोरी, निघा. अहो, पोरी